उपजे मरे मरे ते झुरे 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 जन्म एर झारे एक रूप जन्म एर धारे एक रूप जन्म एर धारे एक रूप देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे हे कृष्ण नाम गोपी संग मिळे देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे हे कृष्ण नाम गोपी संग मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा अमर अमरे अमर कंद खरे अमर 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 कंद खरे अमर अमरे अमर कंद खरे अमर 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 कंद खरे होऊनी गोजिरे दुध मागे होऊनी गुजरे दूध मागे होऊनी गुजरे दूध मागे निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ वृत्ती परिचार सर्वा गोपाळ निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ वृत्ती परिचार सर्वा गोपाळ पूजी दिन काळ आत्माराम पूजी दिन काळ आत्माराम पूजी दिन काळ आत्माराम देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे हे कृष्ण नाम गोपी संग मिळे देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे हे कृष्ण नाम गोपी संग मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा नगरी सोहळे बाळ क्रीडा नगरी सोहळे बाळ क्रीडा गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण कोमल महाराज. उपजेते मरे मरते जुरे उपजते मरे मरते ते जुरे उपजेते 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 मरे मरते ते जुरे जन्मएर झारे एक रूपे जन्मएर झारे
कृष्ण नाम गोपी संगे मेळे हे
कृष्ण नामे संग मिळे उपजे ते मरे मरे ते झुरे जन्म एर झारे एक रूप ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा अमर अमरे अमर कंद खरे होऊनी गुजिरे दूध मागे ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे करणे बंद करा करणे खाली ठेवा नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजे दिन काळ आत्माराम ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा भीमा तीरनिवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः आर्य धर्मोद्धारकाय संसार तमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञान सूर्याय ते नमः
सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदैवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता. विको कमी करा, वरचा कंट्रोल करा. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. सकल संतांच्या आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी कीर्तनारंभालाच कोटी कोटी अभिवादन करून श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव स्थळ श्री क्षेत्र वडोदा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव या पवित्र मातीमध्ये मला आदरणीय निंबा भाऊ आणि भानुदास महाराजांच्या करवी मिळालेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी मी आलो. इथे श्रीमद भागवत कथा प्रेममूर्ती सदाशिवजी महाराज यांची होती आहे आणि कथेचे यजमान नामदेव मोहन पाटील यांनाही धन्यवाद. या उत्सवाला प्रेरणा ज्यांनी दिली आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण धनसिंग धोंडू पाटील आणि मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रघुनाथ पंढरीनाथ पाटील. त्याचबरोबर या उत्सवाला 50 वर्ष संपन्न होत आहेत, त्यामुळं सुवर्ण महोत्सव असं याचं नामकरण आहे. आणि याला वैकुंठवासी गुरुवर्य श्री गुरुवर्य विठ्ठल बाबा चौधरी तथा मोठे बाबा आणि नथुसिंग बाबांचा कृपा आशीर्वाद आहे. आणि पुढे हा उत्सव अखंड अशा प्रकारे इथपर्यंत चालू असलेला आहे. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ, ती कूलरची हवा तुम्हा दोघाला लागतीये, ती बंद करा. करा बंद करा तुम्ही. समस्त ग्रामस्थ मंडळ, श्रीकृष्ण भजनी मंडळ वडोदा, तालुका चोपडा. अजून कोणाचं कदाचित माझ्याकडनं नाव राहिलं असलं तर मी तुम्हा सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांना अभिवादन करतो. मला आत्ताच आदरणीय श्री संजय महाराज, आदरणीय आरू अण्णा या दोघांच्या चर्चेतनं या उत्सवाच्या संबंधानं मला सखोल माहिती मिळाली. आणि मी जेव्हा जेव्हा इकडे आलो तेव्हा अनेक उत्सव मी लहान मोठे पाहिलेच सगळे, परंतु वासुदेव महाराज हा उत्सव समस्त ग्रामस्थ अतिशय उत्तम तऱ्हेनं करतात. त्याबद्दल संप्रदायाचे उपासक या नात्यानं टाळ्या वाजून तुम्ही सगळेजण स्वागत करा. आजचा अभंग श्रीमद निवृत्तीनाथ दादांचा आहे. आपल्या संप्रदायाचं गुरुपीठ, वारकरी संप्रदायाचे उद्गाते, निर्माते, प्रसवणारं एक केंद्र श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांचा आजचा हा अभंग आहे. आपल्या संप्रदायात महाराज म्हणण्यापेक्षा त्यांना दादा पदानं समलंकृत करण्यात आलेलं आहे. आळंदीला एकेकाळी असं प्रकरण होतं, अजून आहे. काहींना बुवा आणि काहींना महाराज. तर जुना शब्द बोवा अशा प्रकाराचा आहे, नंतर ते बुवा झालं आणि त्याची डेव्हलपमेंट महाराज पदात झाली. तर मला वाटतं बुवा, महाराज, बाबा या सगळ्या प्रकरणापेक्षा त्याची आचारशुद्धी, वैचारिक पातळी, तत्वज्ञानाची परंपरा, संप्रदायात केलेलं अविरत अखंड अशी धाराव्रताचं काम आणि जनसामान्यांना परमार्थाची लावलेली चट आणि आवड ज्यांच्याकडनं दिल्या जाती ते लोक आपण आदरार्थी सत्पुरुष श्री गुरु म्हणून मांडण्याची प्रथा आणि परंपरा आहे. या कान्हदेशाचं तसं परम भाग्य आहे. कणवांची जन्मभूमी आहे. इकडे कणवांचं राहणं आहे. कणवांच्या पदस्पर्शानं हा भाग पावन पुलकित झाल्यामुळं कणवचं कान्ह, कान्हाचं कान्हा, कृष्ण कन्हैया आणि पुढे अतिक्रमणानंतर त्याचं खान अशा प्रकारचं नाव झालं. तर नॉट खानदेश, दिस इज ए कन्ह देश, कान्ह देश असं याचं नामकरण आहे. आणि त्या बाबतीत शिरपूरला मोठे बाबांच्या कृपेनं आणि नथुबाबांच्या कृपेनं वारकरी मंडळातले लोक कार्यरत आहेत. त्यात विभाजन न होता एकसंघ होऊन ते काम अखंड चालावं अशी भावना मी व्यक्त करतो. वेळ खूप झाल्यामुळं माझ्याकडनं कोणाची नावं राहिली तर मला आपण क्षमा कराल. योगायोगानं तुम्ही हे बाबा येत असताना अचानक तोफा वाजल्या आणि मला लक्षात आलं कोणीतरी साधू आलंय.
तेवढ्यात हे मला म्हणाले की मुलुक पीठाच्या महाराजांच्याकडनं आता ते दीक्षित झालेत आणि नामकरण त्यांचं विठ्ठलदास अशा प्रकारचं झालंय. मी चतुसंप्रदाय दिग्दर्शन या भूमिका आत्ता मांडल्या असत्या, परंतु या लोकांची ती ऐकण्याची मानसिकता नसते. अपरिचित विषय त्यांना तो जड कंटाळवाणा होतो आणि वक्त्याला असं वाटतं की माझं चुकतं की काय कोणास ठाऊक आहे. त्यामुळं आपण तो विषय न मांडता एक वेगळ्या विषयाला हात घालायचा प्रयत्न मी केलाय. महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तनकारांच्या सेवा या मंडपात समर्पित होत आहेत. गाडीत बसताना निंबाभाऊला म्हणाले की काही बुवांनी मला पालकमंत्री पद या पदानं समलंकृत केलं, काही मला वित्तमंत्री म्हणाले. तर या दोन्हीलाही मी वंदन करतो, पण माझी भावना आहे ते वैष्णव कुलभूषण आहेत. वैष्णव कुलभूषण म्हणजे वैष्णव कुल म्हणजे आई आणि वडील वैष्णवच असावीत असा त्याचा अर्थ नाही. वैष्णवांच्या संगतीत सेवा समर्पण करणाऱ्याला कुलोत्पन्न म्हणण्याची प्रथा आणि परंपरा आहे. आपल्यापेक्षा परप्रांतात वैष्णव कुलभूषण, वैष्णव काव्य स्मृती, वैष्णव सेवा मूर्ती, मामाजी, काकाजी या नावानं तिकडे ओळखण्याची प्रथा आणि परंपरा आहे. तुमच्याकडे पाहूनच मी हा सगळा विषय मांडला असता, तिलक, स्वरूप, वस्त्र, परंतु ज्यांचं मला घ्यायचंय त्यांच्याबद्दल मला काही बोलावं लागणार आहे. त्यांना टाळून त्यांना सोडून मी जर बोलत बसलो तर बाकीच्यांना वासुदेव महाराज कीर्तन माझं बोर कंटाळवाणं होऊन जाईल. त्यामुळं ज्यांचं घ्यायचंय त्यांचं काही नीट करावं असा एक व्यवहार असल्यामुळं मी अभंगावर प्रकाश टाकून काही प्रयत्न करणार आहे. माझ्यापेक्षा बेटर विद्वान कीर्तनकार इथे आलेत, भविष्यात पुढे उद्या परवा येणार आहेत. या सगळ्या प्रकृतीनं, ज्ञानानं, वयानं, परंपरेनं मी छोटा आहे, खूप लहान आहे. तुम्ही पाहिलं असेल की अर्धी सुद्धा खुर्ची अजून शिल्लक आहे याच्यावरती. म्हणजे अंगावरून माझा अंदाज लाभ, काहींना आयाम एवढा सुद्धा पुरत नाही. अशा भगवत कृपेनं काहींच्या जाड्या वाढलेल्या आहेत. आपल्याकडं कंबर विठोबा रुक्माई म्हणताना बांधली आणि एकदा का उदरानं आकार घेतला की तो श्रीमंत मानण्याची प्रथा आणि परंपरा आहे. पण आयुर्वेदात अण्णा ज्याच्या पोटाला घडी पडते आणि ज्याच्या हाताची चिमूट हातात येत नाही त्याला समजावं आपल्याला आज ना उद्या लवकर जायचा काळ जवळ आलेला आहे. लगेचच मंडपात चेकअप करत बसू नका, आपल्याला वेळ खूप कमी आहे. वासुदेव बुवा आणि मी, आवाज खानकाय लागला हो, वासुदेव बुवा आणि मी वयानं जरी वाढत गेलो तरी प्रकृतीनं मात्र आपण स्टेबल ठेवलंय. मी किती वर्षापासून माझं वजन मोजतो, 62च्या पुढे सरकतच नाही. म्हणजे वय वाढतंय परंतु वजन वाढत नाही आणि द्रव्य एक वाढत नाही. आमचे भानुबुवा मिस्कितपणानं मागे उभा राहून हसून मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देतो. या राजकारणात मागून का होईना पण पाठिंबा असावा लागतो. विठ्ठल हळूहळू ते स्पीकरचं सेटअप करतायत. कीर्तनाच्या मध्यापर्यंत सेटअप झालं की आपण विचाराची दिशा खुलत राहू, चिंतन करत राहू. आजचा अभंग श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा आहे आणि आजचा अभंग ज्यांचा निवडलाय त्यांचा अल्प स्वल्प परिचय देण्यासाठी एक आपल्याकडे संत प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं येते. विश्वाचा तू गुरु स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता. परवाच एके ठिकाणी तुम्ही आणि मी होतो आणि अभंग निवडला होता मी, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर जेथे गुरुवर वसत असे. तीच कमेंट, तीच भावना. हे लोक तिथे नव्हते. कदाचित युट्यूबला कोणी पाहिलं असलं तर माहिती असेल.
पण याबद्दल एक माझी भावना व्यक्त करतो या सगळ्या लोकांना कळण्यासाठी. बऱ्याच लोकांना वाच्यार्थ आणि लक्षार्थाच्या बाबतीत अजूनही प्रचंड अशा प्रकारचा गोंधळ आहे. एका मुलीला मी म्हणालो, रज्जू बद्दल तुझं काय म्हणणं आहे? ती मला म्हणाली, ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला फोन करत नाही. दृष्टांत संपला की इथे रज्जू म्हणजे मुलगी नसून दुरी असं मला म्हणायचं होतं. त्या बिचारीला दुरी न कळल्यामुळे संसार तरी कळतो का नाही याची मला चिंता आहे. आणि ती परमार्थात न आलेली भरी. कारण परमार्थ कळायला व्यवहारही कळावा लागतो, संसारही कळावा लागतो. असो, बऱ्याच लोकांना ही भावना कळत नाही. एक कीर्तनकार माझ्या कीर्तनात खूप पिटी वाजवायला रंगून गेले होते. मी त्याला म्हणायचो हळूवार वाजवा. काही लोक ती वरची पट्टी काढून म्हणजे एवढा भाता मोठ्याने मारतात की त्याचा डिस्टर्ब कीर्तनात होतो, व्यत्यय येतो. कामापुरता स्वर ठीक आहे. स्वयंपाकाच्या ताटात कोशिंबिरी, चटण्या, ठेचा, लोणचं असल्यावर कामापुरतं आहे ना ते, का लोणचंच खायचंय, चटणीच खायची काय, कोशिंबीर खायची काय? नाही. मुख्य पदार्थ जे मेनू केले ते आपल्या शरीराला हित अहित याचा विचार करून ते स्वीकारावे. तसं वादन, गायन, पेटी या बाबतीत काही प्रतिबंध, सीमा असणं गरजेचं होतं, आहे, राहणार आहे. तर ते वाजवत होते पेटी, तर मला गावकऱ्या पुढे काही बोलता येईना. त्यांना इच्छा होती वाजवण्याची. त्या गाव लेवलला परमार्थातले लीडर होते आरू महाराज. ते एवढं मोठ्याने फुंकत होते की मला कधी कधी लोहाराच्या भात्याची आठवण येत होती. असे फक्त लोखंड नव्हतं तापायला, मी मात्र तापत होतो. पण बरं झालं त्याला आकार द्यायला कोणी नव्हतं. अशी दिशा आणि दशा माझी. काय करावं ते कळत नाही. एक काम करा, ऐका ना, मला तुमची भावना कळली. इकडे बघा ना प्लीज, इकडे ओ इकडे बघा. साऊंड आहेत ना, करणे तिकडे तोंड करा ना, तिकडे फिरवा. एक माझ्याकडे ठेवा, बाकी लोकांकडे करा, म्हणजे लोकांना ऐकू जाईल. नाही, भोंगा चालू ठेवा ना एक तिकडे. अहो, ज्यांना ऐकू येत नाही ना त्यांना एक तिकडे तोंड करा ना. अहो, मग दोन ठेवा किंवा कमी आवाजात ठेवा किंवा बॉक्स तिकडे करा. एखादा बॉक्स मला द्या. आता अजून पर्याय काय सांगू मी? आता याच्यापेक्षा ओरडून जर माझा आवाज इथेच खर्च झाला 2 महिने मला अजून कमवायचे. विठ्ठल विठ्ठल ते पेटी वादक माझ्या कीर्तनात प्रचंड रंगले होते. एवढे रंगले होते की मी पण वाह क्या बात म्हणल्यावर ते असा हात करायचे, असा हात करायचे. आणि त्यांना वाटायचं बुवा आता फिदा झालाय. पण योगायोगाने मी बुवा होतो. मराठी कळते ना तुम्हाला? सावध राहा, जागे राहा, प्रसन्न राहा, चांगले राहा, मस्त राहा. काही चेहरे असे स्मूथ असतात की ते पाहत राहावे वाटतात. काही चेहऱ्यांकडे पाहिलं की वाटतं देहांत प्रायश्चित्त घ्यावं. तर ते वाद क्या बात म्हणल्यावर त्याला वाटलं की मला त्याची पेटी फारच आवडली म्हणून तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे पाहायचो. तो असं करत लगेच हात असा करायचा. मी त्याला 2दा म्हणालो स्वर द्या. त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. आता दृष्टांत संपला. स्वर द्या म्हणण्याचा हेतू असा आहे की नाद ब्रह्माचं मिलन माझ्या कानावरती येऊ द्या. साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुपुच्छ विषानहीनः तृणान्य खादन अपि जीव मानः तद्भाग ध्येयम परमं पशूनां. म्हणजे ज्याला गीत, वाद्य, नृत्य, साहित्य, लालित्य, सिद्धांत, प्रमेय कळत नाहीत तो माणूसच. पण नाथांच्या भाषेत पुच्छेविन दोपाई लांडा गर्दभ जाण. तरी लोक म्हणतात मला म्हणण्याची इच्छा आहे, पण गाता येईल तेण्याची गावे. विठ्ठल तसं विश्व आणि जगत या दोघांचं वाचक एकच आहे. विश्व आणि जगत या दोघांचं वाचक एकच आहे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? विश्व आणि वाचक या दोघांचं जग म्हणजे अर्थ एकच आहे. माझं कीर्तन झालं आणि निवेदन करणारे दर गावात आता तयार झालेत. एखादा शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, कार्यकर्ता, नेता, उपसरपंच दर गावात. बुवा नाही, गावातला कार्यकर्ता. खर्च त्याचा असतो, त्याला बोलायला चान्स द्यावे लागतात. कीर्तन झालं आणि ज्ञानदेव तुकारामाच्या आधी त्यांनी माईक घेतला, मग बोलायला लागला. आजच्या कीर्तनाबद्दल काय बोलायचं? न बोललेलंच बरं. मला बोलू नको मग कशाला? नाही पण काय वर्णन करावं? मला करूच नको.
नाही पण आज दुग्ध शर्करा योग अमृत योग आला. असं करत करत ते माझ्यापर्यंत आले. एक नवीन प्रथा निघाली, एखादी कविता म्हणायची, त्याच्यात नवीन निघाला एखादा शेर म्हणायचा, म्हणजे तो जरा शिकलीला वगैरे वाटायला लागतो. आणि सगळं झालं म्हणले आज वाजवण्यात म्हणण्यात काय समाज पंढरी वाटत होती सगळी, इथपर्यंत बरं होतं त्याचं. आणि शेवटी तो म्हणाला, महाराज थांबणार आहेत, दर्शन घेण्याची गडबड करू नका. पुरुषांना प्रार्थना आहे, थोडं थांबा तुम्ही. आणि महिलांना प्रार्थना आहे, दर्शन घेताना एका बाजूला महिला आणि एका बाजूला लेडीज येतील. दृष्टांत नाही कळलं तुम्हाला? एका महाराजाचा मला फोन आला गेल्या 8 दिवसात. म्हणाले, महाराज अधिक मासात एखादी सेवा मिळेल का? अधिक शब्द माझ्या कानात आलाच नाही. मी म्हणालो पुरुषोत्तम मास माझा सगळा शेड्यूल दीजिए. तुम्हाला पुरुषोत्तम नाही हो, अधिक मासात मिळेल का? काय करावं? तारक घेणारेच अशा अभ्यासक आहेत, बाकीच्या कसं होणार? सामान्य ग्रामस्थ लोकांना काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल तसं जगत आणि विश्व दोन्हीचं वाचक एकच आहे, अर्थसंगती एकच आहे. ते न कळल्यामुळं गोंधळ होतो. मी सातत्याने कीर्तनात सांगत आलोय, पण कळण्यासाठी पुन्हा यांना एकदा सांगतो. माझी फार गरिबी होती, अजूनही गरिबीचे, अजून कपडे नाहीत मला. खरंच नाही ते बघा ना, उघड आहे ना. खाली एक पंचा वर एक पंचा, गाडी 4च पंचे माझ्यावर असतात, अंग पोसायला टॉवेल, बाकी काही नाही. आता तुम्हाला मला कपडे फार काही लागत नाहीत. पहिलं मला जॅकेट आवडायचं, त्याच्यात पाकिट असायचं, मजा येत असायची. मग मी सकच्च धोतर घालायचो, कीर्तनापुरती बाराबंदी घालायचो, कीर्तन झालं की काढायचो, पांढर मुंडासं बांधायचो. आता एवढं सोपं झालंय, घडी घातली, ठेवली, झटकवलं, वाळलं, सोपं जात आहे. असो, अशा गरिबीच्या काळात मला एक गाडी घेण्याची इच्छा होती. गाडी 4 व्हीलर. आणि ती गाडी घेण्यासाठी मी मुंबईला मुलुंडला चेक नाक्यावरती गेलो. अजून एक बुवा होते, त्यांचं नाव मी घेत नाही. आम्ही 2 जण गेलो. 85 हजाराला गाडी डन झाली, पैसे दिले आणि गाडी घेऊन आम्ही निघणार. तेवढ्यात एक ट्रॅव्हलनी माझा ड्रायव्हर आला नित्याचा, आणि तो म्हणला गाडी घेतली? म्हणलं घेतली. मला पाहायची. म्हणलं पहा. कशी घेतली? मला धवल शुभ्र. काय म्हणालो मी? धवल शुभ्र. तो म्हणला मी काही गाडी चालवणार नाही आणि पाहायची नको. म्हणलं का? घेतली तर व्हाईट, नाही तर गाडीच नको. प्रसन्न राहा, प्रसन्न राहा. विठ्ठल दोन्हीचा अर्थ एकच होता, पण त्याला न उमगल्यामुळं प्रॉब्लेम झाला. त्याला मी म्हणालो, अरे पांढरी घेतली. तो मला जमला. आता व्हाईटही नाही, धवल शुभ्र नाही. मी त्याला म्हणालो पांढरी घेतली. तो मला आता जमलं. तिघीचा अर्थ एकच आहे. तसं विश्वगुरु आणि जगद्गुरु या दोन्ही पदाचा अर्थ एकच आहे, एकच आहे. तुम्ही आता परप्रांतात आळंदीतून गेला, त्या लोकां सहवासात फिरणार आहे, तुमच्या ह्या गोष्टी कानावर येणार आहेत. त्यामुळे आत्ताच घालून ठेवतो. तिकडे कधी मोठ्या मोठ्या संगोष्ठीत तुम्हाला आचार्यांच्या पीठावर, मठावर, कुंभ संसदेमध्ये योग आला, तर हे प्रेझेंटेशनला विषय कधीतरी कामाला येतील. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या जशा 52 द्वार आहेत ना, तशी महाराष्ट्रात वारकरी परंपरेचे एक स्वतंत्र द्वार आहे. ते सांगून मी वयस्कर झालो. आपल्या बुवा लोकांना अर्ध्यांना न कळल्यामुळं सोडून दिलं मी. ते नाही कळलं तुम्हाला? त्यांना न कळल्यामुळं सोडलं बरं का मी. सांगण्यातच अर्धवय खर्च व्हायला लागलं. तो श्लोक सांगतो, सुभक्तो नामदेवावै विठ्ठलो गोकुलस तथा विष्णुस्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान्मताः. तर नामदेवरायाला वैष्णव काव्य स्मृती ग्रंथात एक उल्लेख असा आहे, नामदेवम जगद्गुरुं द्वाराचार्यम प्रणाम्यम. विषय काठ. म्हणजे नामदेवरायाला परप्रांतातल्या पीठावरती नामदेव गद्दीला जगद्गुरु उपाधी आहे. पैठणच्या नाथांच्या बाबतीत असंच आहे. आरती एकनाथा, महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर, अंडरलाईन जगद्गुरु जगन्नाथा. निवृत्तीनाथांच्या बाबतीत विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती
दातारू आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. एवढी आपल्याकडं जगद्गुरूंची व्यवस्था आहे. काही सज्जनांना न कळल्यामुळं मी थांबून घेतलंय. विठ्ठल आपल्याकडे चतुसंप्रदाय दिग्दर्शन प्रकरण आहे ना. रुद्र संप्रदाय, सनकादिक संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय आणि श्री संप्रदाय. याचं नाव चतुसंप्रदाय दिग्दर्शन आणि याचंच नाव आपल्याकडे मिळाले चतुष्ट वारकरी. इथं मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. मिळाले चतुष्ट वारकरी. देह चतुष्टय नाही. किंवा अजून पोट प्रकरण आहे. चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद. हा चतुष्पथ परंपरा आहे. राघवाचार्यांचा ग्रंथ चतुसंप्रदाय दिग्दर्शन. तिकडे गेल्यावर तुम्ही घ्या, तुम्हाला माहिती होईल. विठ्ठल निवृत्तीनाथांच्या प्रती ज्ञानोबरांच्या अंतःकरणात अमृतानुभव अशी भावना आहे. श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. माझं दैवत श्रीमन निवृत्तीनाथ दादा आहे. कोणाचं ज्योतिबा, खंडोबा, लक्ष्मी, व्यंकटेश, तुळजापूरची देवी, पांडुरंग इत्यादी कुलदेवी कुलदेवता असतात. तसं गुरु सुद्धा वैष्णवात शिष्यानं दैवत मानावं. काय म्हणावं? काय म्हणावं? शिष्यानं गुरुला दैवत म्हणावं. अर्थात तो गुरु लायक असावा, नालायक नसावा. विठ्ठल बलात्कारी, करप्टेड, पापी, भ्रष्ट, स्वैराचारी, पथ न कळलेला, अनभिज्ञ अशा मंडळीला श्री गुरु मानण्यात फार काही अर्थ शिल्लक राहत नाही. तो संमित पाणी असला पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीन असला पाहिजे. या चार पथातला कोणी वैदिक परंपरेतला चालेल. म्हणून माऊली म्हणाले, माझं आराध्य दैवत आहे निवृत्तीनाथ दादा आणि त्यांच्या कृपेनं मी तरलो. आता शब्दाचा उच्चार आहे वर्तमान कालवाचक. ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उतरेलो आता उतरेलो. ज्ञानदेव तरलो तरलो. ज्ञानदेव तरलो तरलो. आता उतरेलो गुरु कृपे. आता उतरेलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. किंवा निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे. संगती अशी परंपरा नाथाची पण उपासना कृष्णाची. श्री गहिनींच्याकडनं निवृत्तीनाथ दादाला आणि निवृत्तीनाथ दादाकडून ज्ञानोबरायला. म्हणून आपल्याला ती परंपरा आहे. एको देवो देवकी पुत्र एव म्हणजे श्री विठ्ठल ही उपासना आपल्याला. ती परंपरा तिथून आली. श्रोते हो, सज्जन हो,
वैष्णवांच्या परंपरा प्रदीर्घ अशा प्रकारच्या आहेत. त्याच्यात चिंतन करावं तेवढं थोडं आहे. नित्याच्या अभंगावर बोलणं फार तसं सोपं आहे, परंतु त्या क्रिटिकल गुंतागुंती सोप्या करून सांगणं अत्यंत अवघड अशा प्रकारचं चिंतन आहे. निवृत्तीनाथ दादांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त झाल्यावर अभंगाची भूमिका अशी आहे, उपजेते मरे मरे तेथे झुरे. सुरुवात झाली आपल्याला. आधी असं आहे, ज्याचा अभंग निवडला त्याचा अल्प परिचय करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. आजही शिक्षकांचा धडा आणि कवी पहा, कवी एखादी कवयित्री असेल तिचा अल्प सोप्प एक पॅरेग्राफ परिचय असतो. अमुक अमुक संमेलनात अध्यक्ष होते, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र सारस्वत होते, त्या नोंदी घेतल्या पाहिजेत. आता गुरुवर्य शांती ब्रह्मपुरीकर बाबांना देवेंद्रजींच्या, गिरीश महाजनांच्या, उदय सामंतांच्या हस्ते परवा नाशिकात पुरस्कार मिळाला. मी स्वतः होतो. आता काहींना जळकाप होतो, त्याला कोण काय करणार आहे? आता जळणं हा विषय पुन्हा जळगावात नको होता, पण आता सहज होता आला म्हणून मी सहज विषय मांडून गेलो. चला, उपजेते मरे मरे तेथे झुरे. आता उपजेते मरे इथपर्यंत तुम्ही मी सगळेजण फिलॉसॉफर, तत्ववेत्ते, संप्रदायाचे जुने नवे आणि होणारे सगळेजण सहमत आहेत. उपजेते मरे यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे संजय महाराजांचं, वासुदेव महाराजांचं असं काही मत नाही की जन्मभर आम्ही सेवा परिक्रमा केल्यामुळं मर नावाचं प्रकरण आमच्याकडे कधी संभवत नाही, असं म्हणता येणार नाही. असं कोणी म्हटलं की राष्ट्रपती माझे सख्खे काका लागल्यामुळं सध्या तरी मृत्यू माझ्याकडे येणार नाही, त्याचा बापही गेला, तुझी काय किंमत आहे? रामकृष्णही आले गेले, बडे बडे आले बडे बडे गेले, कीर्तित ध्वज कायम आहे, कीर्तित तनु कायम आहे. मात्र त्यांना अवतार कार्य थांबवावं लागतं, जावं लागतं. इथे खूप आले खूप गेले, येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर चोर किती. म्हणजे मृत्यू ही संस्था तुम्हाला मला मान्य करावाच लागेल. अन्य संस्थेचा ऑडिट करा नका करू, जमा लेखा ठेवा नका ठेवू, आरोप प्रत्यारोप होतील न होतील, परंतु मृत्यू नावाची संस्था आणि ईश्वर सत्यत्व या दोन गोष्टीच्या बाबतीत माणसाला कमेंट नोंदवता येत नाही. कदाचित तुमच्यात कोणी ज्ञाता असेल तर त्याला मी हात जोडतो की मृत्यू नावाचं प्रकरण मला नाही कोणी म्हणत असेल तर मी कपडे काढतो, दंडही काढतो, त्याला साष्टांग नमस्कार करतो, माझी माळ काढतो, तुमच्या हाताने घालतो नवीन. मृत्यू नावाची संस्था तुम्हाला मानावीच लागणार आहे. मृत्यू टाळता येत नाही, ईश्वराचं सत्यत्व एक टाळता येत नाही. दोन प्रकरण आहेत, सत्य ईश्वर आणि मृत्यू. यालाच नाव आहे तुका म्हणे बरे घडे आणि देशोदेशी चाले कोडे. इथं इराण, इराक, फ्रान्स, जपान, लंडन, अमेरिका, डोनाल्ड हा विषय नाहीये. देश विदेश म्हणजे लंडन आणि भारत, भारत आणि रशिया, रशिया आणि पाकिस्तान असा विषय नाही. तर जन्म आणि मृत्यू नावाची संस्था याचं कोड बड्या बड्याला ईश्वर सत्तेत असूनही कळलेलं नाही, हे असं चालत आलेलं आहे. म्हणजे पक्क झालं, उपजेते मरे मरे तेथे झुरे. प्रत्येक जण उपजेते मरेच. आता ऐका, ज्ञानोबाराय शिष्य आहेत, निवृत्तीनाथ दादा गुरु आहेत, एक प्रकरण. दुसरं प्रकरण, ज्ञानोबाराय कौटुंबिक वात्सल्यताचा विषय जर केला आपण, ब्लड रिलेशनचा, तर दादा थोरले भाऊ आहेत आणि माऊली धाकटे भाऊ आहेत. ऐकताना तुम्ही सगळेजण इच्छा नसता तरी मधून अधून माना हलवा, म्हणजे मला बरं वाटतं, ऐकताय बुवा ऐकताय बुवा. नाही तर तुमचं सगळं भलं करायला मी पेपर असा लिहून दिला असलं काही नाहीये. तुम्ही प्रसन्न तर मी प्रसन्न, तुम्ही सुकले तर मी जय विठ्ठल विठ्ठल. त्या आरोहांना गाण्याच्या मैफलीत कधी कधी बडे बडे लोक बसले ना, बडे बडे, तर ते असं करत असतात. सगळ्यांना समकळते असं नाही, पण असं करतात. त्या गायकाला बरं वाटतं, ऐकतायत बुवा, ऐकतायत बुवा, बरं वाटतं बरं वाटतं. तसं तुम्ही सगळ्यांनी जरा असं केलं की मला वाटतं तुम्ही अजून आहेत बुवा, आहेत. आताच काही श्रद्धांजली तात्काळ नको, पुढे सप्ताहानंतर कधी योग आला तर पाहूया, सध्या नको. असं प्रसन्न मस्त राहायचं. तुमच्या संसारातले सगळे दुःख कीर्तना चेहऱ्यावर घेऊन येत जाऊ नका तुम्ही. आमचं काही असं ठरलं नाही की ऍप्टिट्यूड की एवढ्या एवढ्या हजारात तुमचे चेहरे मी फ्रेश करून देईल, असं काही नाही. ते 1700 देऊनही फ्रेश होत नाही. प्रयत्न मी करतो. आता मी ज्यांच्या घरी गेलो ते आणि त्यांचे भाऊ इतके दिसायला या वया स्मार्ट. निम्मा भाऊ गेलतो का आपण त्यांच्या घरी, दोघांच्या. आता मी नाव नाही वाचलं का हो त्यांचं, सुरुवातीला 2 जण आहेत इथे या ठिकाणी. बघा ना, याही वयात कसला चेहरा,
स्मार्ट एकदम जबरदस्त. देवाने मला असा दिला नाही, काय करू, द्यायला पाहिजे होता. पुढे देवाला मी प्रार्थना करीन, इथे बडोदा गावी कीर्तन कधी ठरलं तर मला यांच्याकडे जन्माला घाल, म्हणजे दिसायला मी जरा बरा दिसेल. आमचे संजय बुवा कसे गोंडस दिसतात, ते बुवा बघा, ते कसे मस्त दिसतात. काहींचे चेहरे असे विदाऊट मेकअप पर्सन असतात, काहींना दिवसातून 3दा तोंड धुऊ द्या, ते ती परत त्यांची गेलेलीच कधी विठाला. आता ऐका, 2 नातेसंहितेत गुरु आणि शिष्य तुमच्या लक्षात आले. पुन्हा पुन्हा टच करून देतो. मालिकेचा नियम असा आहे, न कळली तर मागलचा शेवटचा भाग थोडा दाखवायचा आणि पुढे सुरुवात करायची. तसं मी सांगितलं, उपजेते मरे, मरे तेथे झुरे. उपजेते मरे ही संस्था पक्की, यात बदल करता येत नाही. निवृत्तीनाथ दादाचं जे म्हणणं आहे, उपजेते मरे, तेच म्हणणं ज्ञानोबाराचं ज्ञानेश्वरीचं आहे. उपजेते नासे, नासिले ते पुनर्पिदिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म आणि मृत्यू नावाचं प्रकरण टाळता येतच नाही. पण ज्ञानोबारायण जरा थोडा टर्न घेतलाय. ज्ञानोबाराय जरा लवचिक झालेत. ज्ञानोबाराय महासारस्वत आहेत. ज्ञानोबाराय वैष्णव मोठे आहेत, साधकांचे मायबाय. कैवल्य म्हणजे तेजोनिधी, कैवल्य म्हणजे सुख प्रदान करणार आहेत. खूप व्याख्या करता येतील. ज्ञानोबारायचं अंतःकरण मात्र स्वरूपाचं कोळं असल्यामुळं कठोरपणाचे शब्द न उच्चारता ते म्हणाले, उपजेते नासे, पण नासिले ते पुनर्पिदिसे. आहा, जरा सॉफ्ट वाटलं, बरं वाटलं. आपण जर म्हटलं असतो मरा, कीर्तनात जर म्हणलं 2-3 लोकाला, आपण छान आहेत, लवकर मारा, तुम्ही नाही का सत्काराला बाहेर उभा राहणार आमच्या, नाही कळलं तुम्हाला? सत्काराला बाहेर उभा राहणार, फुलं घेऊन नाही, येताना फुलं होते, जाताना चप्पल हार. सुरुवातीला सेवंतीचा हार होता, जाताना चप्पल हार. का अगा मर हा बोल न साहती, कुणालाही मर म्हटलं की पटत नाही. वास्तू शांती झाली, समजा गुरुजींच्या हाताने झाली, आमच्या महंतांच्या हाताने झाली. आणि आशीर्वाद देताना शरीरवरच्या समाविष्ट आरोग्य विधात शोभमानम मही येते. वारकरी असेल तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. संकल्प आशीर्वाद. ओटीत नारळ देताना, घ्या बाई, तुमचं लवकर वाटोळ होईल, घराची वाट लागेल, पती लवकर जाईल, असं जर आशीर्वाद दिला तर घरचे नाही का यज्ञ कुंडात लाकडाऐवजी आपल्याला टाकायचं. बोला ना, बोला ना, बोला बोला बोला. आता हे कीर्तन माझं ठेवलंय आणि भांडवास बोला आणि त्या निंबा बोला मी म्हणायचं, कीर्तन चांगलं झालं पण तुम्हा दोघाला काही कळत नाही. ह्या वाक्याने जाताना धोका होतो. आर्थिक तेजी मंदी द्रव्यात आपण सहन करू, इथं सहन करण्याचं कारण नाही. विठाल विठाल आपल्या संस्थेचे माझे विद्यार्थी माझ्या समोर आले, त्यात वैष्णवा तिथे झाले. मी महाराज जी बहुत अच्छा हुआ आप आ गए, आप कब मरेंगे? हा, त्यांना काय वाटेल, कल्पना करा तुम्ही, काय वाटेल त्यांना. आणि ते जर मला म्हणाले, महाराज जी आपका कीर्तन सुनकर मुझे अच्छा लगा, लेकिन आप ब्रह्मलीन कब होने वाले? रिप्लेसमेंट मध्ये ते मला म्हणाले, तुम्हाला वाईट वाटून की नाही, कल्पना करा. त्यांना वाटेल की नाही, तुम्हाला जर मी म्हणालो अजूनही जिवंत तुम्ही कारण जागा खाली, ते जुने गायक आहे, त्यांच्याकडे पाहिलं मला श्रीपती बुवाची आठवण झाली. बघा, त्यांनी हात जोडले, त्याला रिस्पेक्ट म्हणतात, प्रेम म्हणतात. तिथून त्यांनी हात जोडले, मी त्यांचं नाव घेतलं. ते मला काही जाताना देणार नाही, मी त्यांच्याकडून काही घेणार नाही. पण वारकऱ्याचे नातं आहे, ज्यांना हे कळत नाही, मी नात्यातला, मी नात्यातला. मराठी जागी राहा, थोडं राहिलंय. उपजेते मरे, मरे तेथे झुरे. कुणालाही मर म्हटलं की सहन होत नाही. निवृत्तीनाथ दादा श्री गुरु आहेत, निवृत्तीनाथ दादा थोरले भाऊ आहेत. पण ज्ञानोबारायण जरा टर्न घेतलाय, जरा वळण घेतलंय, जरा लवचिक झालेत. कसं तुम्हाला सांगतो, शिकलेले तुम्ही सगळेजण वेद वेदांत उपनिषद शास्त्र सगळं चातुर्मासासहित संस्थेपासून. ऐका, शंकराचार्यांनी फारच अवघड केलं. काय काय अजातवाद आणि मिथ्यावाद प्रतिपादन करताना ज्ञानोबारायण इतकं सोपं केलं. ते म्हणाले, तुम्हाला ज्या जगताचा एवढा भीती वाटती, कळलं का, संसाराचं भय वाटतं, तो संसार फार काही मोठा नाही. अवघाची संसार सुखाचा करेल. अवघा शब्द 2दा फिरवतो बरं का, सावध राहा तुम्ही. अहो, परवा मी बडोदा गावी चोपडा तालुक्यात इथे आलो, 3 एकरचं प्रांगण अवघगच्च भरलं होतं. हा अवघा शब्द व्यापक पण दर्शवतो. काय दर्शवतो? मोठेपणा. आणि पुन्हा हा शब्द बदलला. अहो, त्या गावी मी गेलतो, काही नाही हो, अवघेशे 50 लोक. शब्द अवघाच आहे ना, शब्द अवघाच आहे. मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला
संसार अवघा म्हणजे मोठा वाटतो, पण साधू परंपरेत गुरु कृपा झालेला तो अवघा छोटा वाटतो. विठ्ठल विठ्ठल. आणि गुरु कृपेमुळे ज्ञानोबाला एवढं स्फुरलं. जरा क्षमा मागतो. गीतेतल्या कृष्णाच्या भावनेपेक्षा ओव्हरटेक भावना भगवान ज्ञानोबा यांच्या अधिक आहेत. तीव्र गती नाहीत, फार प्रभावी आहेत, रिस्पेक्टिव्ह आहेत, परिवर्तनवादी आहेत. इथं पुन्हा सांगतो, न्यूटन कमी पडतो, शेक्सपियर कमी पडतो, तो हेरिटेज नावाचा तत्ववेत्ता कमी पडतो. सगळेजण कमी पडतात त्या विचाराच्या पुढे. थोकडे पडतात, फिके पडतात, कमी पडतात. त्यांना शरणागती करावी लागेल. एवढा व्यापक आयाम श्री ज्ञानोबाच्या गुढार्थ दीपिकेचा, ज्ञानेश्वरीचा आहे. पण भावना अशी आहे, उपजे ते मरे, मरे ते झुरे, अभंग निवडलाय त्याचं चरण निवृत्तीनाथ दादांचा. आणि खाली ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नासे. इथपर्यंत तुमचं माझं करेक्ट आहे, बरोबर आहे, वादच नाही. ऐका ऐका ऐका. उपनिषदन पुराणापर्यंत सगळे आचार्य बरोबर आहे. बरोबर आहे ना महाराज? सगळे आचार्य बरोबर आहेत. सगळे. तुमचं अध्ययन बेटर आहे. एकदा तुमच्याशी मी चर्चा व्याकरणाची केली होती. तुम्हाला आठवतं की नाही? मला आठवतंय. हे MA संस्कृतचे तुम्ही ज्ञाते. संजय महाराज तुम्ही सगळे शिकलेत. असं आहे, पुराणापर्यंत गीतेपर्यंत सगळेच आचार्य बरोबर आहेत. पण भाष्य जेव्हा लिहिलं ना, तेव्हा आपापल्या सिद्धांताच्या भूमिका त्यांनी मांडल्या. बरोबर आहे? करेक्ट आहे ना? करेक्ट आहे. आता तुम्ही ज्या परंपरेत स्वीकृती केली, समर्पण केले, वाहून घेतलंय, दीक्षा घेतली, अनुभव घेतलाय, तिलक केलाय, स्वरूप स्वीकारलंय, कंठी घेतली आहे, विशिष्ट अद्वैत परंपरा आहे आणि श्री संप्रदाय. त्याच्या चाकुरीत त्यांना जीवन जगावं लागेल. मी शांकरी परंपरेत आहे, मला ती परंपरा सांभाळावी लागणार आहे. अर्थात परंपरा भिन्न भिन्न असल्या यात कमी जास्त कोणी नाही. सर्वश्रेष्ठ आचिचनवतीच हे सगळे थोरलेच आहेत, मोठेच आहेत, विद्वानच आहेत. परंतु सैद्धांतिक भेद आहेत. छोटे छोटे प्रोटोकॉल आहेत, वेगळे 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 वेगळे. इकडे दंडवत, सीताराम, जय श्रीकृष्ण, श्रीमन नारायण, रामानुजात, त्या इस्कॉन मध्ये हरे कृष्णा, माहेश्वरी असेल तर जय गोपाल, शिकलेला असेल तर नमस्ते नमस्ते, त्याच्यापेक्षा थोडा शहाणा नमस्कार नमस्कार, वारकरी असेल तर जय हरी, त्या अन्य प्रांतातले ओम हरी, मुमुक्षुदंडी भुवन, नंतर हरिओम. अरे सगळ्यांचा भाव मात्र एकच आहे. नद्या वेगळ्या पण गंतव्य त्यांचं सागराच्या दृष्टीने. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति, केशवाकडे नमस्कार जातो. तद्वत सगळे संप्रदाय पंथ शेवटी त्या ईश्वराकडं, परब्रह्माकडं, रामाकडं, कृष्णाकडं, विठ्ठलाकडं, दत्ताकडं, ज्याचं जे उपास आहे त्याच्याकडे ते जातं. पण ज्ञानोबा बरोबर वळण घेऊन आपली भावना म्हणतात, उपजे ते मरे हे तुमचंही म्हणणं बरोबर आहे आणि उपजे ते नासे हे माझंही म्हणणं बरोबर आहे. मी थोडा बदल केलाय वडोदा या सप्त्यातल्या लोकांसाठी, की त्यांना तुम्ही सप्त्यानंतर लगेच मारणार हा शब्द वक्त्याकडून शोभणारा नाहीये. ते मला जन्मजन्मांतरात इथं बोलवणार नाहीयेत आणि पत्रिकेत नावाला अशी फुली मारतील. कळलं तुम्हाला? कळलं? त्यांना एखादा वंश संपवायचा असलं ते काय करतात? हा, तसं तुम्ही माझ्यासाठी करतात. त्यामुळे तुम्ही मारणार आहेत असं मी म्हणायचं. मारणार हे पक्कच आहे, पण माझ्या तोंडाने मी म्हणायचं नाही. आपल्याला गोड बोलणं लागतं. या बसा, बरे ना, छान आहेत ना, घ्या, आनंद घ्या, ही भाषा लागते. आलात का? बसा. मला वाटतं महाराज रागावला माझ्यावर. बरं रागवलं तू काही माझा मेहना होणार आहे का? जावाई करायचंय का? तुझं माझं नातं करायचं? लोक आम्हाला काही सांगतात, हे सभापती आहेत, हे आमदार आहेत, हे सदस्य आहेत. मला काय करायचं सांग बरं, तू काय करायचं? आम्हाला करायचं काय? घेणं आम्हाला जेवढे मिळायचे तेवढे मिळणारच आहेत. किती बोललं, किती बडबडन, किती प्रवास, तुझी स्तुती करून करायचं काय? विठाला म्हणाली उपजे ते मरे. बरं, मरे हे दोघांचंही वाक्य पक्कच आहे, परंतु पुन्हा ते जन्माला येतील. उपजे ते मरे, मरे ते झुरे, वरचा अभंग, खालची उभी. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. आता इथं जरा भांडण आहे, पण मी काही वैचारिक चिंतन करतोय, वेगळा कोणाला भाव वाटू देऊ नका. ज्यांची सैद्धांतिक भूमिका वेदांताची पक्की नाही, ज्यांची बोलतोय तुमची कोणाची नाही, ज्यांची कोणाची असेल, युट्यूबला ऐकून ते कमेंट भावना व्यक्त करतील आणि ते सहन मला करावं लागेल. त्यांचं म्हणणं आहे चिदविलासाच्या संबंधाने ते चर्चा करतात.
ओवी सांगत नाही, फक्त अर्थ सांगतो. शेतकऱ्याने तिफन धरली, चाळीवरती मूठ धरली आणि समप्रमाणात धान्य सोडल्यावर काळ्या मातीमध्ये ते बीज रोवल्या गेलं. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? बीज रोवल्या गेलं, पाऊस पडला, जमीन फुगली. ऐकताय ना? बीजाला अंकुर फुटला, ऊन तापलं आणि त्या अंकुराने तोंड वर केलं. मग त्याला ताट आलं मोठं, त्याला पानं आले आणि त्याला खूप मोठे कणस आले. दाना एक आला का अनेक आले? याचं चिंतन ते करतात चिदविलास. विठ्ठल विठ्ठल. असं नाही, असं कुंभार खेड्याला तुम्ही होतात, मी होतो, जयवंत बाप्पा समोर बसले होते. असं अबाधित पण मांडता आलं पाहिजे. सिद्धांतात फेरबदल करून चालत नाही. सोपं सांगू अजून, बेदोणी 4च, बेदोणी 3 करता येत नाही, बेदोणी 6 करता येत नाही, बेदोणी 4च करता येतं, बेदोणी 6 करता येत नाही. मग काय करायचं? मग काय म्हणायचं? याचा एक विचार आहे. चैतन्याचा अविकार्य विकार संबंध म्हणजे जगत. ब्रह्माला विकारी मानताच कसं? विठ्ठल विठ्ठल. मी म्हणत नाही मी जाऊ द्यावं, मी शुल्लक आहे, मी संपणार आहे आज ना उद्या. पण अभंग असा आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच तुम्हाला आहे, काहीच संसार तुम्हाला. विकार जीवाला आहे, उपाधी जीवाला आहे, सर्वज्ञ तो देव आहे, अल्पडे तो जीव आहे, नाशी तो जीव आहे, अविनाशी ब्रह्मतत्व आहे, विकारी जीव आहे, अविकारी ब्रह्म आहे. चला, मला वेळ कमी आहे चर्चेला. पुन्हा कधीतरी संगोष्ठीत आपण एकत्र येऊया आणि भूमिका मांडायचा प्रयत्न करू. मी काही सर्वज्ञ नाही, मी काही ज्ञाता नाही, मला फार काही कळलं नाही, पण जे कळलं तर मांडायला चान्सेस ज्या मंडपात मिळतात तिथं ज्ञात्या लोकांसमोर हे बोललं पाहिजे. नाही बोललं तर ही प्रकरणं झाकल्या जातील, लपल्या जातील, समाप्त होतील, त्याच्यावर पडदा पडेल. श्रोते हो, उपजे ते मरे, मरे ते झुरे, दोघं भाऊ गुरु शिष्य इथपर्यंत नाथ पंथात वारकरी परंपरेत सलग नाहीत, जवळ आहेत. उपनिषदापर्यंत सगळे बरोबर आहेत, गीतेपर्यंत सगळे बरोबर आहेत. पुन्हा एकदा सांगतो, आनंद भाष्यात त्रयात भूमिका वेगळी आहे बर का. सुबोधिनी टीकेत भावना वेगळी आहे. गीता भाष्यात रामानुजांचं म्हणणं वेगळं आहे, वल्लभांचं म्हणणं वेगळं आहे, निंबार्कांचं म्हणणं अजून वेगळं आहे, माधवांचं अजून वेगळं आहे, गवड्यांचं त्याच्यापेक्षा वेगळं आहे. आणि निलेश्वरवाद्याबद्दल मी कृपया बोलत नाही, त्यासाठी महाराज महाराष्ट्रात भरपूर आहेत. विठाल उपजे ते मरे, मरे ते झुरे. आता मरे आणि झुरे, मरे संबंधानं चर्चा आपण केली आहे. फक्त माऊलीने सांगितलंय ते पुन्हा उदयाला येतात, निर्माण होतात, जन्माला येतात. फक्त कोणत्या युवणीला येणार आहेत या बाबतीत मात्र डिटेक्ट करता येत नाही. तुम्ही जसं कर्म करताल तसं तुम्ही व्हाल. तुमची इच्छा डास होऊन मला चावण्याची असेल तर डास व्हाल तुम्ही. समजा कल्पना करा, यांना जर वाटलं की मांजर व्हावं आणि माझा गळा धरावा तर तुम्ही मांजर व्हाल. जशी अपेक्षा अंतसमयाला येत असते, अंतीचे मती ते साचपण पुढील एक गती. त्या त्या प्रसंगाला जी भावना व्यक्त कराल, जडभरत राजा हरणी गर्भा गेला प्रमाण तुमच्या पाठातले अंतिम टप्प्यात तुमची जी भावना असेल त्याप्रमाणे तुम्हाला यवनी स्वेदज अंडज उद्भिज जारज खेचर भूचर जलचर यापैकी देव तुम्हाला कुठेतरी योजना तुमची करतो 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 करतो. आळंदीतून सगळे सुटल्यावर काही वेदांत शिकतात, काही न्याय शिकतात, काही ज्ञानेश्वरी, काही गाथा, काही भागवत, काही अन्वय व्याकरण, नव व्याकरण, वैदिक व्याकरण. प्रत्येक कुणी गायक, कुणी वादक, कुणी दौरा संचालक, कुणी मार्गदर्शक, अशा भिन्न भिन्न पदावर माणसं कामं करत राहतात. त्याची मेथड पद्धती त्याला मिळालेला आशीर्वाद त्याप्रमाणे. उपजे ते मरे या बाबतीत दोघं भाऊ बरोबर आहेत, पण माऊली असं म्हणतात जे नासे ते उपजे. लक्षात आलं तुमच्या? जे नासे ते उपजे, पुन्हा निर्माण होणारच आहे. आता निवृत्तीनाथाचा थोडी भावना वेगळी मांडतायत. ते म्हणतात मरे ते झुरे. मेल्यावर झुरायचा काय संबंध शिल्लक राहिला, अशी शंका सामान्य श्रोत्यांना यायला पाहिजे. अभ्यासक महाराज लोकांना तुम्हाला नाही, तुम्ही खूप स्टडी केली लोक आहेत माझ्यापेक्षा अधिक तीव्र गतीनं. उपजे ते मरे, मरे ते झुरे कसं काय?
मेल्यावर झुरायचा काय संबंध शिल्लक राहिला? झुरायला शरीर तर पाहिजे ना, त्याला देह तर पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? देह तर शिल्लक पाहिजे ना, देह शिल्लक नाही, झुरायचं काम काय शिल्लक राहिलं? झुरायला त्याला ही सामुग्री असली पाहिजे, पंचमहाभूताची. उपजे ते मरे, मरे ते जुरे. पण एवढ्यावर आपल्याला बोलून चालणार नाही. आपल्याला पंचीकरण नावाचा ग्रंथ संशोधन करून पाहावा लागेल. कोणत्या कोणत्या तत्वात कुठले कुठले दैवत आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेय, तर मात्र 3 मन आणि बुद्धी या 15 जणांचा गोळे, त्याचं नाव 10 5 घाला जीव, आणि तुमच्या गोंधळाला येऊ. तुम्ही काही आम्हाला बोलवा नका, बोलू आम्ही तुमच्या गोंधळाला येऊच नक्की, वादच नाही. आणि असे सगळे गोंधळी गायक वादक उत्तम असल्यावर मला या गोंधळाला यायला काय अडचण आहे? कल्पना करा तुम्ही श्रोते हो. मरण्यानंतर जुळणं कसं काय शिल्लक राहतं? त्याला देह पाहिजे की नाही? तर ऐका त्याला. आता एक देह आहे स्थूल, एक आहे कारण, एक आहे लिंग, आणि एक सूक्ष्म. मृत्यूनंतर देह दिला जातो, तो सूक्ष्म देह आहे. तो ऐका ना, तो सोनोग्राफीतनं चेकअप करता येत नाही, करताच येत नाही. त्याला टेटस्कोपचं मापन चालत नाही, त्याला MRI चालत नाही, त्याला एंडोस्कोपी नाही, मात्र तो असतो. त्याचं नाव सूक्ष्म. उदाहरणार्थ सोपं सांगतो, कोरोना नावाचा आजार कितीतरी डॉक्टरांना कळला काय? नाही कळला. एक टॅबलेट, एक लिक्विड तयार झालं, त्यावर समाज तरला म्हणे, तरला म्हणे, तरला म्हणे. म्हणजे पक्क कळलं नाही, पक्क कळलं नाही. जंतू होता की व्हायरल होतं, लिक्विड होतं की पक्षापासून आलं होतं, काहीतरी आलं होतं, कोणीतरी गेलं होतं, एवढा सत्य. फक्त आपल्यातलं काही गेले, पण पक्क कळलं नाही. आलं काय? सर्दी, पडस, नाक, ताप, श्वास नलिका, उदर, फुफ्फुस यावरनं लोक गेले. सर्दी पडस तर जन्मजन्मांतरात आपल्या सगळ्याला कायमच असतं. पण रोग निदान, चिकित्सा, उच्चाटन आणि निर्मूलन हे प्रकरण झालं नाही. अंदाजे टाकली गोळी, ती लागली, लोक निवांत झाले, मन स्टेबल झालं. आता उपचार निघालाय, हे सगळ्यात मोठं औषध आहे. आता उपचार निघालाय, हे सगळ्यात मोठं औषध आहे. माझी जाड फॉर एक्झाम्पल दुखायला लागली तर जिंदा तेलचा बोळा मी दाढीवर धरल्यानंतर दुखणारी दाढ दुखतच असते, मात्र झणझण झाल्यामुळं दुखण्याचं लक्ष विचलित होतं आणि झणझणीकडे केंद्रित होतं. दुखणं कायमच असतं. तुम्ही जागेत ना सगळेजण? दुखणं कायमच असतं. करंट 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 सप्लाय असतोच, पण हँड क्लोज घातल्यामुळं करंट लागला नाही, पण करंट होताच. विठाल विठाल. वा, आता मला पटलं संजय महाराज असं असं केलं, मला बरं वाटलं. शेवटी आपल्यात कोणीतरी रिस्पेक्ट दिला पाहिजे. हो, या या या, मला बरं वाटलं. आमच्या गावात एक दुकानदार होता, आता नाही येतो, आणि ही क्लिप तिथपर्यंत जाणार आहे. आणि गेली तरी तो आता शिल्लक नाही. तो दुकानात गेलं, दुकानात येईपर्यंत लोक असं करायचं. तर मी पूर्वी चावटच होतो. मी पूर्वी शब्द उच्चारलाय जरा जागे. आता तेच पॅरामीटर मला करू नका. ऐका निंबा हो, मी आपलं त्या दुकानात गेलो, त्याने विचारलं काय काय, म्हणलं तुम्ही या म्हटलं, म्हणून आलं म्हणलं. आणि बसल्या त्याने सुरू केलं. म्हणलं काय म्हणतो ते? म्हणजे खाली उतरा. म्हणजे कधी कधी अंदाज लागत नाही, प्रसन्नतेनं माणसाला आनंद मिळतो. श्रोते हो, सज्जन हो, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता मला काही प्रवासाचा सीन येत नाही, मला काय, जुन्या लोकांना काय येतोच की, परंतु काय करावं? लाचावं दे मला. विठ्ठल विठ्ठल. वासुदेव बुवांचं एवढ्या ताकदीने वाजवायचं काही वय आहे का शरीराच्या? पण आता ही सेवा आलेली आहे ना, सेवा टाळता येत नाही मला. सेवा करावी लागते. मी आपलं म्हणून बोलतोय ना, तर विपरीत अर्थ लावाल तुम्ही सगळे. आपलं म्हणून बोलतोय. उपजे ते मरे, मरे ते झुरे. तर झुरणं म्हणजे एक्झॅक्टली काय? 2 दृष्टांतीतून कीर्तन पुढे घेतो. म्हणजे खुर्ची नव्हे, विचार करू. मी एका कीर्तनात म्हणालो पुढे चला, ते उठून पुढे आले. अरे पुढे चला म्हणजे पुढे ऐका, असा त्याचा अर्थ आहे. श्रोते हो, ते मरे ते झुरे याकरता शरीर लागतं. तर ते शरीर मृत्यूनंतर भागवत काळा सूक्ष्म देह दिला जातो, आणि त्याला त्या वेदना भागवतातल्या 28 कुंडांच्या गती भोगाव्या लागतात.
आदरणीय सदाशिव शास्त्री महोदयांना तुम्ही विचारा, ती तुम्हाला सांगतील. 28 कुंडांच्या गती आहेत. स्टेप बाय स्टेप त्याला ते क्रमाने भोगावं लागतं. तू हे केलंय तिथे चल, तू केलंय तिथे चल, तू तिथे केलंय चल, तू स्त्रीला आलिंगन दिलंय चल, लोहाचा पुतळा उभा केलाय घे घे आलिंगन घे, चल घे चल चल, खराब आहेस का तू, चल आलिंगन घे. चुकलं काही माझ्या जाऊ कमी विठाला तसा गोड्या गुलाबीने गेला नाही तर मागून हँकर असतं त्याला असं. या सगळ्या कुंडांची माहिती मी का सांगत नाही, मी अजून जाऊन आलो नाही. मी गेल्यावर त्याची प्रॅक्टिकली स्थिती कशी असा निरोप दिला. हळूहळू सगळेजण माझ्याकडे या. काही लोकांना महाराष्ट्रातल्या मला वर बोलवायचे, पण आधी जागा बघतो तिथे. त्यांनी इथे प्रदूषण केलंय, वरही प्रॉब्लेम करू नये म्हणून ठेवलेत, बाकी काही नाही. विठाला मेल्यानंतर जुळणं कसं असे नास्तिक मतवाद वेगळा आणि चारवाक वेगळे. नास्तिको वेद निंदक, नास्तिकाची व्याख्या संपली. चारवाक यावत जीवन सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, हे मत चारवाकाचं आहे. तो पण मौज मजा करा, मस्तपैकी आनंद घ्या, पैसे काढा, कर्ज काढा, मस्त पीयूपी करा, बंगला घ्या, गाडी घ्या, मजा करा, तूप घ्या, कर्ज काढा, ऐश करा, कपडे घ्या, मस्त करा, सगळं सुखात राहा, पुढचा विचार नाही. याला म्हणायचंय चंगळवादी भोगवादी चारवाकाचं मत आहे. नास्तिकांचं वेगळं, चारवाकांचं वेगळं. सर्वं क्षणिकम क्षणिकम जगत, हे मत अजून वेगळं, अजून वेगळं. प्रत्येकाची मत भिन्नता, पिंडे पिंडे मती भिन्न, कुंडे कुंडे नवम पयः, प्रत्येकाची मत भिन्नता आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरो जाता संगत होतो होय बाधक, नॉट साधक, बाधक. आता काय करायचं कल्पना करा. तुम्ही कंटाळत नाहीत ना सगळेजण. तुम्ही अध्ययनशील लोक आहेत. तुमच्या मनात अंतःकरणात उर्मी निर्माण होत असेल की ततक्किम पुढे काय, पुढे काय, पुढे काय, पुढे आता जय विठ्ठल आहे, जवळ आले. आणि त्या सूक्ष्म देहाला त्या कुंडात ती देवता तिथे जी कोणी असतील, चित्रगुप्तासह वगैरे वगैरे, ती फाईल काढतात. चला कोण आहे तुम्ही, या. आदरणीय निंबा भाऊ चला इकडे या. आदरणीय सोबदार तुम्ही कीर्तनात विजार घातल्यामुळे इकडे चला. अमृत आश्रम स्वामी लुंगी घातल्यामुळे चला इकडे समोर. तुम्ही कोण आहेत, आम्ही अमुक अमुक आहेत. मी कीर्तनात उभा राहिलो, पण कीर्तनकाराच्या बाबतीत माझ्या मनात किंतु पण परंतु होता. चला इकडे या, तुम्ही समोर या. असं तिथं बाजूला घेतात, तिथे सत्काराला बाजूला घेतात वरती. आणि तो कार्यक्रम होतो. त्याचं नाव उपजेते मरे, मरे तेथे झुरे. हा आध्यात्मिक विषय. आता लोकांना कळण्यासाठी झुरे शब्दाचा अर्थ सांगतो, सोपा सरळ. एका घरी मी बंगल्यात गेलो, इथे नाही कुठलं तरी एक गाव गृहीत धरा, बुवानी अमुक एक गाव सांगू नये, त्याला जगायचे बराच काळ म्हणून. त्या गावात मी गेलो, तिथला एक व्यक्ती माझ्याजवळ आला, त्याने मला नमस्कार केला. प्रत्येकाला कीर्तनकार घरी नेणं, पाणी टाकणं, ओवाळणं, या फळ फ्रूट घ्या, आज आमची पंगत आहे, आमचं सौजन्य आहे, हे महाराज आहेत का, आमच्याकडे जुनी परंपरा आहे, आमच्या आजोबा पंजोबा वडील परमार्थत होते, खूप वाऱ्यात मोठे बाबा यायचे, नथू बाबा यायचे, वैद्य बाबा यायचे, जोग महाराज पासून आम्ही जुंडा महाराज 3-3 दिवस मुक्कामाला. बर 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 काय हरकत नाही. हे सगळं आपण ऐकून घ्यायचं. त्यांनी 100 द्यायचे, आपण खिशात टाकायचे, निघायचे. माझ्याकडून तर पडू नाही जातात कधी कधी, लक्षात आहे. असो 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 पुढचं सगळं पुढचं. त्यांनी सगळ्यांनी पाया पडायचं, फोटो काढायचे, सेल्फी असं, आणि आपण तिथून निघायलं. जाताना ते कोणी म्हणत नाहीत कोणत्या घाटात मेला तो रॉकेला आणू का. नाही कळलं तुम्हाला, नाही कळलं. जाताना ते कोणी म्हणत नाहीत कोणत्या घाटात गाडी अडकली, रॉकेल घेऊन येऊ का. डिझेल म्हणून नाही, तुम्हाला टाकायला कोणी नाही. ही औपचारिकता निघाली. जुन्या काळात औपचारिकता नव्हती. साधू महिना राहायचे, गावात स्फुरण निर्माण व्हायचं. ते आपल्याला आई वडिलांपेक्षा जाणते आणि मार्गदर्शक वाटायचे. लोक व्यवहारात आता श्रद्धा नावाचं प्रकरण समाप्त होत आले. सप्ताह वाढलेत, माझं स्टेटमेंट ऐका. कीर्तनकार वाढलेत, गायक वादक वाढलेत, महोत्सव वाढलेत, पण भावना आणि श्रद्धा या बाबतीत अजून काय करावं ही मात्र साशंक स्थिती अशा प्रकारची एकंदरीत दिसते आहे. एकंदरीत श्रोते हो, उपजेते मरे, मरे तेथे जुरे. त्या बंगल्यात मी गेलो. तो पोरगा मला म्हणाला, महाराज घरात या.
म्हणलं हो. नमस्कार केला फराळाचं घेतो फळ घेतले, शाल दिली, बुक्का लावला, औक्षण केलं, फोटो काढले. आता मी बाहेर पण महाराज एक काम आहे. म्हणलं काय? आत चला. मला आत कशाला नेतो काय? मला चिंता वाटते. नाही कळलं तुम्हाला? आत कशाला घेऊन जातो? भीती वाटते. भीती नाही. मला आत चला. मी आपला मान खाली धरून असा गेलो तर मागे 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 शेवटच्या खोलीत म्हातारी बाजेवर पडली होती. ऐकताना म्हातारी वयस्कर जक्क, त्वचा अशी चिटकलेली, किळकिळ झालेलं शरीर, किलकिले डोळे, अशी तिबीट दृष्टी झालेली. आता तिची समाप्ती जवळ आली. तो म्हातारा मला म्हटला, काही करा, आमची आई आहे, पाणी जात नाही शिंपलाभर, उठता येत नाही, डोळे असेच नुसते, कशावर जगते देवालाच माहिती. महाराज काही उपाय तरी सांगा. मी मलूक पीठाधीश्वरांचंच ऐकलं होतं, रामभद्राचार्यांचं, की शाळीराम भगवंताला तुळशी दल देऊन तीर्थ गेल्यावर ते द्यावं अंतकालाच्या प्रसंगाला. ही माझी भावना होती. माझ्या हाताने ते तीर्थ दिलं आणि म्हातारी शांत झाली. माझ्याकडून तीर्थ घ्यायचं का तुम्हाला? शाळीग्राम आहेत माझ्याबरोबर. तीर्थ माझ्याकडे. अकाल मृत्यू म्हणून सर्व व्याधी विनाश, विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारया. तीर्थानं कल्याण होतं म्हणून तीर्थ कोणी येणार असताल तर मला घेता का रे? कोणी तीर्थ घेतात? एक नाटक आहे, घर देता का रे? मला देता कोणी? ऐकले तुम्ही? मी तुम्हाला विचारतो, अरे घेता का रे तीर्थ? कोणी घेता? आहे माझ्याकडे. कोणी तयार होणार नाही. म्हणजे मृत्यू कोणाला आवडत नाही हे पक्क झालं. तरी तुम्ही मरणार आहे. तुमच्या तोंडाने मारा, मला त्रास नाही. तुम्ही मरणार आहेत नाही. आहेतच काय म्हणायचं? आता पक्क पटलं ना तुम्हाला? मग आता चला माझ्या बरोबर. कशा वेळ वाया घालता घरात? विठाल त्याला म्हणलं काय असं म्हणावं? म्हणला 7 वर्षापासून म्हातारी झुरणे म्हणजे असह्य वेदना देहाला होणे. चोहीकडे इंगळ म्हणजे प्रत्यक्षात इंगळ सोडलेले नाही, होणाऱ्या वेदना, त्रास, असा त्रास झुरणे. आता दुसरा दृष्टांत देतो. माझ्या काही तरुणांना प्रसन्न वाटावं कीर्तनात म्हणून मी प्रयत्न करतो. या वयात मी हे वाक्य बोलणं चांगलं नाही, पण तुम्हाला बरं वाटत असेल तर मला त्रास का व्हावा. एक कॉलेज स्टुडंट पोरगा होता, एकदम फर्स्ट क्लास, हाय फाय, इन कपडे लते, कॅप, गोल्डन, हातात टकाटक असा हात करायचा मस्त. त्यात हे नव्हतं असं वरून करायचं. वरचे माझे झाकल्यामुळे आपल्या याच्यावर समाधान. आणि त्याला एक गाडी होती, तिचं नाव बुलेट. कोणती गाडी होती? बुलेट. सवारी करणार तो बुलेट की भैया. मी अजूनही बुलेट वरती फिरतो, पण आता बंद केले. कारण आता ती जर माझ्यावर पडली तर निबंध छान होऊ शकतो. ती जर माझ्यावर पडली तर पुन्हा इकडे कीर्तन होणेच नाही. मग पांगोळा झालो देवा, मग तिथं म्हणायचं ते त्यावेळेला. बुलेट मस्त अशी जाड बरं का बाबा. बुलेट अशी मस्त प्रसन्न गाडी, टकाटक मोठी गाडी. तिला पितळी मोठा इंडिकेटर टाकलेलं, मस्त सीट. तिचा आवाज असा पट. गावाला कळतं सेट आले, गावाला कळतं दादा आले, गावाला कळतं सरपंच आले. कळलं का तुम्हाला? गावाला कळतं गावातला मजबूत मनुष्य आलाय. बुलेट. मी कॉलेजला होतो, तो कॉलेजला होता. मी ITI करायचो, तो कॉलेजला होता. आमचा ग्राउंड शेजारीच होता. तो ग्राउंड वरती ती बुलेट घेऊन अशी बटबट फिरायचा. मी त्याच्याकडे पाहायचो. माझ्याकडे हिटोडी सुद्धा नव्हती. नाही कळलं तुम्हाला? नवीन लोकांना हिटोडी लोणाची बहीण होती हिटोडी. नंतर राजदूत निघाली, नंतर बजाज निघाली, नंतर MAT निघाली, जावा, ह्या जुन्या गाड्या, यजड्या, काय गाड्या होत्या महाराज, जबरदस्त ताकदीच्या. पिजोड कमांडर, काय गाडी असायची, कुठेही घालावं ताकदीची. एकदम स्वराजचं जुनं ट्रॅक्टर ताकदीचं. नव्या गाड्या इतक्या स्मूथ आहेत, पण तुमच्यासारखा जर टेकला तर 15 सीटाला आत भेटायला जातो. नाही कळलं तुम्हाला? इतक्या मजबूत आहे. त्यामुळे मला आवरेज परवडत नाही, पण मजबूत आहे म्हणून वापरतो. विठाल बुलेट बद्दल बोलतोय मी. बुलेटवर बसला बट. हातात गुलाबाचं फुल असायचं. त्याच्या पुढचं ऐकण्यासारखं इंटरेस्टेड विषय आहे. इंटरेस्टेड सब्जेक्ट एकदम जबरदस्त. हातात घ्यायचं, असं फिरायचं, एक हातात आणि एक हातात फुल. मी ते पाहत असायचो.
जाम माझं जळकाप व्हायचा, पण काय करणार. गळ्यात तुळशी, परमार्थाची परंपरा, वारकरी व्हायचंय, लोक पाहतील, फोटो काढतील. फोटो फार अवघड आहे आता. फोटो फोटो किती याद्या यायला कळतं ना तुम्हाला. फोटो फोटो अरे किती मंदर आहे. तुम्ही जास्ती जेवलात का रे कीर्तन. एका हातात एक्सलेटर आणि एका हातात फुल असायचा अरुणांना, तसं घेऊन फिरायचा. समोरून ती कॉलेज स्टुडंट एक गर्ल यायची. कोण? कन्या. कन्या. आणि तसं फिरायचं. त्याला वाटायचं की ती फुल तरी घ्यावं, जवळ तरी यावं, बोलावं तरी, नाही काही जमलं तर लांबून निदान हसावं तरी, निदान थोडं हसावं तरी. संसार आहे, जगत आहे, हा विषय आहे. कळलं का? विषय टळला नाही आणि मरण टळत नाही. विषय 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 तसा पाहायचा. आणि ती मी समोर उभा होतो, पण तिने रिस्पेक्ट दिला नाही, हसली नाही. याच्या गुलाबाच्या पाकळ्या अशा गळून खाली पडल्या. मी 3 वर्ष पाहिलं आणि काट्या हातात आले. आणि मग मला तो काटा रुते कोणाला, मला तुला. आणि मी म्हणालो फुललेले क्षण माझे, आता काय करणार. मी पाहिलं, फुलं हातात घेतलं, बरेच दिवस फिरला, पण तिकडून स्माईल सुद्धा नाही. नाही कळलं तुम्हाला? स्माईल सुद्धा नाही. नाराज झाला, माझ्याकडे आला. मला महाराज काही अर्थ नाही याच्यात. मला तुला आत्ता कळलं का? अहो मला 3 वर्ष मी फर्स्ट इयर ते लास्ट इयर एवढा प्रयत्न केला, झुरलो म्हणला अक्षरशः. टायर गेले, पेट्रोल गेलं, फुलं गेले, काट्या हातात आले. म्हणून दृष्टांत संपला. जास्ती आघळ पघळ नाही, काही नाही, काही नाही. दृष्टांत संपला. त्याला म्हणलं का रे? झुरलो म्हणला, पण जमलं नाही. म्हणलं या आमच्याकडे आता. कुंडली दौऱ्यात राहत जा, संस्थेत साधू हो, कुंभात भरती करतो तुला, कपडे देतो, माझ्याकडे पंच भरपूर आहे. बरोबर राहायला आसन टाकलं तर 1000 रुपये कोणी देतात. देतात की नाही आसन? इकडच्या सारखे कुंडली नाही नाही. आसनधारीला 1000, चोपदाराला 1000, गाडी चालकाला 1000. आणि मंडलेश्वरला जर कमीत कमी थोडं जेवला तर 33 त्रिक. किती? हा, कुठे फिरता इकडे सांगा बरं मला, काय परेशानी त्यांची. आता मी त्या पदावर नाहीये, मी सोडलं. दर कुंभात द्रव्य आणायचं कुठून, काय करायचं, म्हणून मी त्या पदावर आता नाही. मी सेवानिवृत्ती घेतली 2015 साली. निवांत झालो. पंडाल लावणं सोपं नाही. वासुदेव महाराज गावकऱ्याला एवढा खर्च करून 7 दिवसात सप्ताह जड जातो, कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही गावात. अरुणांना या साधूंना 2 महिने 60 पंगती आणि ज्ञानसत्र चालवायचं. ते पण साधं तूप नाही आपल्याकडच्या सारखं, असली घी, मनुके, काजू, बदाम, सीताराम. आत्ता परवा त्रिंबकला मलुक पीठाधीश्वर आले होते, मी भेटायला गेलो होतो. 1.5 कोटी खर्च तिथलाच होता. साधू समाज, अन्नदान, भंडारा. आइये महाराज, आइये. ग्रंथ देतील, वस्त्र देतील. अरे महाराज वारकरी क्या? अच्छा ठीक आहे महाराज, प्रसाद. ही भावना, याला म्हणायचं आदान प्रदान. दरस और परस की व्यवस्था आहे. आपल्याकडे ती व्यवस्था नाहीये. येता का दुधाला? म्हणा नको, चला ना. गेलो की कोंबड्या स्वागतालाच कोंबड्या. आणि जर कबूतरी पाठव, कबूतर तरी पाठव. बरं आणि कोंबड्या गेले की कुत्रच या या महाराज, काही करीत नाही. आणि ते गळ्यात पाय टाकायला काही करीत नाही. या आणि घरात गेलो चित्र वेगळंच. दूध घ्यायचा का? म्हणलं नाही, इंद्री लहान मला प्यायला. निवृत्ती बघ खरी घट नाही. जाऊ द्या, अभंगावर खूप चिंतन करता येतील तुम्हाला. सोप्या सोप्या गोष्टी सांगतो. उपजेते मरे, मरे तेथे झुरे. जन्माला आला की जाणारे, गेल्यावर सूक्ष्म देहाला भोगावं लागणारच. केले कर्म झाले तेच भोगाले. उपजले मेले आयचे किती, मृत्यू लोकातही आणि त्याही लोकात. उपजेते मरे, मरे तेथे झुरे. झुरे जन्म एर झाले, येण्या जाण्याच्या एरधारा पुष्कळ झाल्या. पण ते हे कृष्ण नाम
गोपी संगे मिळे त्या देवतेशी तुम्हाला मला एक रूप होता आलं नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे. जन्म एर झारे एक रूप, जन्म एर झारे एक रूप. उपजे ते मरे, मरे ते झुरे. उपजे ते मरे, मरे ते झुरे. जन्म एक झारे पुन्हा शिवकृप व्हायला पाहिजे ईश्वराशी. आता आता मी वैकल्पिक भेद मांडत नाही त्यातला. मी त्यातला पुन्हा तो कृष्ण की राम की परशुराम की मच्छ की कच्छ की विठ्ठल की दत्त की देवी की मारुती ही चिकित्सा मी करत नाही. मूळ मुद्दा एकदम हात घालतो ब्रह्मतत्वाशी एक रूप व्हायला पाहिजे, तिथं जीव होत नाही. मी ब्रह्मस्वरूपाची अनुभूती राहत नाही. आपल्याकडं भक्तीपुरतं कल्पित द्वैत मांडण्याची प्रथा आहे. मी भक्त तुझे ऐसे करी, मिनिमम एवढं तरी असलं पाहिजे. ते सुद्धा नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे. गेलं वाया जन्म एर झारे. येण्या जाण्यात वेळ गेला, एक रूप होता आलं नाही. याला सेकंड क्रमांकाचा दृष्टांत एकदा मंडपातली प्रसन्न भावी येथे नथू बाबांना, मोठे बाबांना प्रार्थना करतो. दृष्टांत सांगतो, विठोबा रुक्माई घेतो, जय विठ्ठल करतो आणि मग पुढील प्रवासाला न लागता सकाळपर्यंत याच गावात राहतो. आणि सांडून सोहळा मी का राहील, कशाला गाव सोडायचं. सकाळी एकदा काकडा झाला, नाचुंगी नाचुंगी ऐकलं की मस्त सकाळी मस्त हिरव्या गार पात्रावरचा स्वादचा कोणच पुढे जाणे योग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. एका जिल्ह्यात धंदा लागत असल्यानंतर प्रवास करू नये. उद्या जवळ असेल गोविंदाच्या पोवाड्याचा धंदा करण्यासाठी. गोविंदाचे पोवाडे दिनरजनी हाची धंदा या अर्थाने म्हणालो. तुम्ही वेगळा अर्थ लावू नका ही विनंती. उपजे ते मरे, मरे ते झुरे. पण जन्म एर झारे. आता प्रमाण सगळ्यांच्या पाठातलं आहे. किती जन्म झाला पेरा, या कारणास्तव जीव भ्याला शरण गेला विठोसी. पण ती करता आली पाहिजे, ती येत नाही. असे शरण्य आणि प्रपण्य असा दोन परंपरा आहेत. प्रपन्नता आणि शरण्यता या दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. आपल्याकडनं होत नाहीत. ती अवस्था यायला पाहिजे. काही अशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगात झुरत असे. या स्थितीला आपण बोलतो पण प्रॅक्टिकली जात नाही. भूमिका आपली स्पष्ट होत नाही. पुन्हा एकदा सांगतो, जन्म एर झारे याचाच वेळ आपला जातो. याला एक दृष्टांत देतो म्हणजे तुम्ही सगळेजण आनंदी राहाल. जाता जाता एवढाच विषय. तुमच्याकडे वाडा आहे का बंगला आहे आता नवीन पद्धतीचा? जुना वाडा आहे का बंगला आहे? मला आरसीसी नवीन बांधला. जुना वाडा कोणाकडे? जुना उगाच सांगा, मी काही राहत नाही नावचा तरी तुम्ही सांगा ना, सहज सांगा. तुमचा जुना वाडा ना, असं माळवड वगैरे लाकडाचं, दगडी भिंती, विटा, जिने आहे ना, आहे ना. तर जुन्या देशमुखांच्या पाटलांच्या वाड्यात, जुन्या कुरकळण्यांच्या वाड्यात एक भिंतीला खेळा असायचा. त्याला चुई म्हणतात इकडे लोक. तुम्ही खेळा खेळा. बरं काय असेल ते ठोकलीला, लावलीला, रोवलीला, फिटकेलीला, चला तुम्हाला यातला कोणताही शब्द स्वीकारा. त्याला घड्याळ अडकवलीला, घड्याळ घड्याळ. आणि त्याला एक असं लवलक असायचं, लंबक असायचं ना. हे तर कळते ना तुम्हाला. त्याला दोनच काटे, तास आणि मिनिट, सेकंद नव्हता पूर्वी. इलेक्ट्रॉनिक घड्याळाला आत्ता आला. दोनच काटे. त्याला एक ती पळी असायची स्टीलची. पाहिलं ना तुम्ही.
घड्याळचं लक्ष देऊन तुमच्या घड्याळ घड्याळ द्यासा कट 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 वाचतं का नाही? जेवढी शांत होतं, पंखा बंद करा, भजन बंद होऊ द्या, गावातील डॉल्बी बंद होऊ द्या, आवाज त्याचा येतो कट 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 कट. मुक्कामाला लोक जागा साधूंना अजूनही निवांत देतात. आपली ती इच्छा असते काळ सारावा चिंतन एकांत वासी गंगा असणार. गावाच्या बाहेरचा हॉल, दुकानदाराचं गोडाऊन, शाळेची खोली, ग्रामपंचायतचा सभागृह. कारण आपली मागणी ना एकांतात जरा कुणी नसतं पाहिजे, सूरी व शांत. मग लोकही आपली जिरवतात. एका घरी मुक्कामाला मी गेलो, ते म्हणलं गार वातावरण मला पाहिजे. गार म्हणजे बिलकुल नवीन बंगला बांधलेला, फ्रेश, पाणी वरून थंड. त्यांनी घोंगडी टाकली, तांब्या दिला, उशी दिली, झोपायला मी वर गेलो. आणि तिथल्या पिलियरला आतून आधीला वर आलेला पिलियर कळतो ना, पिलियर लोक त्याला लोखंडी गज, रॉड, स्टील, त्याला एक फिक्सिबल वायरन बल्ब लावलेला. ऐकता का? मी झोपलो आणि तास दीड तासाने शुगरमुळे देहधर्म आला. कळतंय ना तुम्हाला? उठलो, बल्ब फुटला, गेला, अंधार पडला, धोतर अडकून खाली पडलो, ओरडलो, खाली उतरायला चान्स नाही, त्यांनी शिडी काढून टाकली होती. मग तुम्ही जेवढे भारी त्याच्यापेक्षा जागा देणारे अधिक भारी. विठाल विठाल म्हणून तो बंगला मी सोडला आणि त्या वाड्यात गेलो. तो वाड्यात वेगळंच कट 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 कट. मी एकटाच होतो, झोपायला पडलो होतो निवांत. तुम्हाला शांत आवाज आला, कट 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 कट. कुणी जवळ नव्हतं. मी त्या घड्याळाजवळ गेलो आणि म्हणालो, प्रिय घड्याळा. काय म्हणालो? प्रिय घड्याळा. त्याला काचेचा असा दरवाजा असतो, पाहिलं ना तुम्ही? उघडला आणि त्या पळीला मी हात लावला, ती लंबक पळीला हात लावला. घड्याळ माझ्याशी बोलायला लागला. गेल्या 60 वर्षापासून या वाड्याची मी सेवा करतो. हे लोक आता जळगावला, चोपड्याला, यावलला राहायला गेले. गावाकडं कोणी नाही. असे तुमच्यासारखेच कोणी आले मागणारे तर माझ्या इथं उतरतात. घड्याळ बोललं माझ्याशी, ऐकता हो, नीट ऐका तुम्ही तरी जागेरा. पळी बोलली हो, पळी पळी. महाराज, तुमच्यासारखेच कोणी उतार करू आले तर उतरतात. मी एकटाच असतो, जवळ कोण घेणार आहे? महाराज, तुम्हाला दया आली, मला हात लावला प्रेमाने, मी समाधानी झालो. कोण म्हणाल? मी त्याला म्हणालो, आता संन्यास घेतल्यामुळे तुझ्याशिवाय कोणाला हात लावू? मोकळा म्हणाने हसा, बीपी वाढत नाही. हसू जर दाबलं तर छातीत गुदमरता, अटॅक येतो, नवशे जात. मोकळं हसणं मोकळं असावं. आणि अजून एक प्रकरण आहे, ते मोकळं असावं. दाबून धारणीय प्रॉब्लेम होतो. दाबायचं नाही, मोकळ्या म्हणा. घड्याळ माझ्याशी बोललो. मी घड्याळाला बोललो, ऐकता का ऐकता का? त्या घड्याळाच्या पळीला मी धरलं, नंबकाला, आणि त्याला विचारलं, बाबा किती वर्षापासून फिरतो रे? तो मला 60 वर्ष झाले महाराज. कोणाला विचारलं? पण वर किती वाजलेत? लंबक खालीन काटे, आणि याचं फिरणं धुळे ते शिरपूर, शिरपूर ते शिंदखेडा, शिंदखेडा ते चोपडा, यावर ते पैजपूर, 40 गाव ते मनमाड, मनमाड ते अजून कुठे, संभाजीनगर ते बीड. चालूच आहे त्याचं येणं जाणं. येणं वाजले की तुम्हाला मला नाही माहिती. दृष्टांत, हे जीवनावाच्या घड्याळानं तुमच्या पूर्व प्रारब्धाच्या रिंगा फिरत राहतात, क्रियामानाच्या रिंगा, आतल्या रिंगा, आणि आपला प्रवास चलत राहतो. पण किती शिल्लक आहेत आणि किती वाजले हे कळण्यासाठी नामसप्ताहाची योजना लक्षात वाजविल्या काहींनी, पण अशा बळत इच्छा नसताना वाजवल्या, पण अशा इच्छा नसताना. कशाला महाराजांना प्रेम द्यायचंय विनाकारण? पण जे कीर्तनात माझ्या टाळ्यांची टाळाटाळी करतील ते शेवटचं वाक्य ऐका. जे करतील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, या सप्ताहानंतर यमत्यास कबटाळी. हा बोलणं उपजे ते मरे, मरे ते. दृष्टांत संपला. जन्म एर झाले येण्या जाण्यात, पण एक रूप ज्याच्याशी व्हायला पाहिजे ते होता आलं नाही. एक रूप कुणासाठी? ते हे कृष्ण नाम. कुणा बरोबर? ते हे एक रूप, ते हे कृष्ण नाम. गोपी संगे मिळे नंदा घरी, सोहळे बाळ क्रीडा. बालवयातल्याच क्रीडा कोणाच्या बऱ्या वाटतात, प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं.
कुणाच्याही धर्मातलं, कोणत्याही पंथातलं, कोणत्याही कुळातलं, कोणत्याही गावातलं, कोणत्याही बंगल्यातलं घरी गेल्यावर लेकरू दिसल्यावर किती तपस्वी असून, किती संन्यास असून, किती महात्मा असून लेकराला जवळ घ्यावं वाटतं. ते पोरग जवळ येतं. आता मी ज्यांच्या घरी गेलो त्याला मी फळ दिलं, जवळ घेतलं, गालाला हात लावला. छोटं लेकरू होतं त्याला मी जवळ घेतलं. असे आई वडिलाला बोला न बोला लेकराला प्रेम दिलं की आई वडील आनंदी होत असतात. एका बाईला म्हटलं हळदी कुंकाला, ए बाई पण कडेवरचं लेकरू आणू नको, तिला आवडेल का ते बोला. ती म्हणे हळद नको, तुझं कुंकू नको, बोलालं नको, आणि आईल पेंट नको, तुझं तुच लावू, लेकरू नको. तर मला हे सगळे लागतील ना बरोबर. श्रोते हो, सज्जन हो, ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा वटस्य पत्रस्य कुटे शयानम बाल मुकुंद मनसा स्मरण. लहानपणा द्वेष नाही, कलह नाही, जाती नाही, पंथ नाही, वाद नाही, विवाद नाही, कुठल्या प्रकारची तक्रार नाही. ते बालस्वरूप भगवत स्वरूप असतं. बाळ क्रीडा परमात्म्याच्या अत्यंत बऱ्या होत्या. तिसरं चरणे अमर अमरे अमर कंद खरे होवणी गुजिरे दूध मागे. अमर अमरे म्हणजे काय? अमर ब्रह्मतत्व आहे, म्हणजे ईश तत्व आहे. त्याला मरण प्रकरण नाही, ते कायम आहे. आणि आत्मावारे दृष्टव्यहा श्रोतव्यहा, आत्म्याचा एक नाश नाही. नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः न चैनं क्रीडयन्त्या पुनः शोषयति मारुतः. आत्मा मारल्या जात नाही, कापल्या जात नाही, तोडल्या जात नाही, जाळल्या जात नाही, चिरफाळ होत नाही. होती ते देहाची होती, पंचमहाभूताच्या शरीराची नाही. तरी संजय महाराज श्रद्धांजली वाहताना काही लोक म्हणतात त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळाली. तुम्ही टीव्हीला पेपरला बघा काय म्हणतात ते, त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळावी. अरे आत्मा मरणच नाही तर शांती कोणाची आणतो? काय तुझी मेहुनी का ती शांती तिथे आत्म्याला शांती कशी? वास्तू शांती, उदक शांती ठीक आहे, आत्म्याची शांती विठाल विठाल. श्रोतव्यः निधिधासितव्यः. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आज्ञा अव्य निकवडा ही वेदांत तत्वज्ञान आत्म्याची केलेली व्याख्या आहे. आत्मा कसं काय मरेल? शरीर मरेल म्हणून आत्मा अमर आहे आणि ब्रह्मपद अमर आहे. अमर अमरे मग कोण आहे? अमर कंद खरे. तो कंद स्वरूपाचा म्हणजे काय? तर स्कंध वेगळं, कंद वेगळं. कळलं का? स्कंध भागवतात आहे आणि कंद म्हणजे गाभा आतला. मला चंदनाच्या झाडांची आवश्यकता होती. मला उगाडून लावायला. आपला चंदन लपाट दिया तो बढिया छाप लगाई तो आनंद होता है कि नहीं? आनंद मिलता चंदन से. मैं शंकराचार्य की परंपरा में होकर भी ऐसा ऊर्ध्व पुंड लगाता हूँ बढ़िया एकदम तुलसी कंठी. क्यों? मेरा पिंड ही यहाँ का बने वाला है. चला पुढे चला, पुढे चला. पुढे म्हणजे कुठे जायचं नाही आपल्याला. काय करायचं मला सांगा तुम्ही. कृष्ण परमात्मा बालक्रीडा करताना सगळ्याला गोंडस आपला आपला वाटतो, आपला आपला वाटतो. मी निश्चरानंदांना पाहिलं, बीडला आले होते दिग्विजय यात्रेला. एवढा कडक मनुष्य आत्ता कोणी नाही, पण एक छोटं लेकरू दिसलं. आव भगवान कैसे हो बाकी बिहारी. जवळ घेतलं, पोटावर घेतलं आणि बसले. त्यांच्याकडे पंतप्रधान खाली बसतात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खाली बसतात आणि ते असे बसतात. सगळ्यात ग्रेट जुना करपात्रीजींचा कृपा पात्र और मूल पीठवाले महाराज करतो इतनी प्रीती उनकी तो बात बताना ही नाही. आता जगातल्या टॉप मोस्ट आचार्यात ते असे बसलेले, पण लेकरू जवळ घेतात का? वात्सल्य भाव आहे. वात्सल्य भाव साधूला नसेल ना तर त्याच्या ज्ञानाला, न्यायाला, वेदांताला काही किंमत नाही. विठाल बालक्रीडा शब्दाचा अर्थ वात्सल्य भाव. गोपी गोपांगणा अर्थ श्रुती आहेत. श्रुतीला अगम्य अगोचर परब्रह्म परमात्मा स्वीकारता आला नाही, त्या अवताराला नाथराय म्हणतात. म्हणून त्या आनंद घेतात बालक्रीडेचा. अमर अमर आहे, अमर कंद खरे. विषय निघाला झाडाचा, चंदनाच्या. मी माझ्या मित्राला म्हणालो चंदनाचे झाड असतील तर लाकडं मला काही दे उगाळून लावण्यासाठी. श्री खंडनम चंद्रम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपन सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. किंवा वैदिक मंत्र गंधद्वारान दुराधर्षाम दे म्हणलं मला. तो माझा परम मित्र होता. त्याने ट्रॅक्टरचं मुंडकं जोडलं, ट्रॅल्या 2 जोडल्या आणि 2 ट्रॅल्या भरून मला लाकडं चंदनाच्या आणून दिल्या. मी त्याला म्हणालो एवढे कशाला, तुम्हाला राहू द्या, शेवटी कामाला येईल.
याला म्हणायचं परम मित्र. नाही कळतं का तुम्हाला? त्याच्याशिवाय एवढी भावना व्यक्त कोणी करू शकत नाही आपल्याला. 2 ट्रायला लाकडं त्यांनी मला आणले. मी त्याला म्हणालो, अहो या लाकडांची मला गरज नाही. अंतर साल नको, फांदी नको, पान नको, तंतू मूळ नको, सोट मूळ नको. मला खोडाच्या मधला जो कंद गाभा आहे तो दे. काय पाहिजे आपल्याला? गाभा. जगात चंदनवत आहे आणि गाभा कंद परब्रह्म आहे. सत्स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. किंवा आनंद अद्वय नित्य निरामय एका निज ध्येय योगी यांचे योगी ज्याचं ध्यान करतात समविटेवरती उभा आहे, चंद्रभागेच्या तीरावर आहे, असं जे आमचं दैवत आहे त्याला संकाधिक ध्यान करतात, आम्ही त्याचं स्मरण करतो इत्यादी भाव झाला. परमात्मा आनंद कंद परमात्मा आहे आणि त्या कंदाची गरज आहे. अमर अमरे अमर कंद खरे. पण असा परमात्मा होऊनी गुजिरे दूध मागे. 9 लाख गाई ज्याच्या घरी त्याला दूध मागायची वेळ का आली असं मागू शकत नाही तो. मग अहो मला सांगा, रागावू नका. कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा इथे आला म्हणाला काही करा पण मला एक पंक्तीची सेवा द्या. तुम्ही जागे नाहीत काय? सातारकरांनी म्हणाले माझं एक कीर्तन ठेवा इथे. राजाची कांता काय भीक मागली. कशासाठी? देगलूरकर म्हणतील का एखादा दिवस मला द्या. एखादा दिवस म्हणतील का? अरे जे परिप्लुत आहेत, तृप्त आहेत, समाधानी आहेत ते मागतीलच कशाला? जे अतृप्त आहेत, ज्यांना मिळालं नाही त्यांची अपेक्षा असते. परमात्मा मागेल कशाला? संपत्ती त्याच्या चरणाजवळ आहे. श्रीचा पती तो. श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य विधाप. श्री म्हणजे भगवती, लक्ष्मी, धरा, धरित्री, मेदिनी, भूमी, जमीन, प्लॉट, जागा, काळी माती, विश्व, ऑल वर्ल्ड. त्याच्या सत्तेनं सगळं विकसित आहे. आणि तो पावशर छटाक दूध मागेल तर दूध शब्दाचा अर्थ आहे भक्ती प्रेमाचा ओलावा. अंडरलाईन. अमर अमरे अमर कंद खरे. पण असा परमात्मा होऊनी गोजिरे दूध मागे. भक्ती प्रामाण्याच्या स्निग्धतेचा अभाव असल्यामुळं तो मागतो आहे. बर. शेवट निवृत्तीनाथ दादा असा करतात. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दिन काळ आत्माराम. आता संगती ऐका. वरच्या चरणात उपजेते मरे ते झुरे. ज्ञानोबा आहे उपजेते नासे, नासिले ते पुनरती दिसे. संगती शेवट संगती पुन्हा गुरु शिष्याची वर जशी तशी, भाऊ थोरल्याची धाकट्याची जशी तशी खाली. ती कशी? निवृत्ती परिचार सेवा भावानं. सर्व हा गोपाळ जन नोहे हा अवघा जनार्दन. श्रुतीच बोलू का तुम्हाला? उपनिषद आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत किंवा ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजी था मागृध कस्य सिद्धनम. मराठीत विठ्ठल जडी स्थळी भरला प्रीता ठाव नाही. सर्वत्र ब्रह्मतत्व विराजमान आहे. सर्वत्र मला ही माणसं दिसत नाहीत, मला कन्या दिसत नाहीत, चोपदार वादक महाराज टाळकरी हे मला दिसत नाहीत. मला हे सगळे जनार्दन स्वरूप, भगवत स्वरूप, रामकृष्ण स्वरूप, शाळीग्राम स्वरूप मला दिसतात. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ. पण आठ एक आहे. पूजी दिन काळ आत्माराम. आत्माराम. आता समन्वय कसा? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मारामा. अंडरलाईन हरिपाठ. निवृत्तीनाथ दादा पुन्हा बर का. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दिन काळ आत्माराम. याला म्हणायचं एक वाक्यता, एक विचार, एक सिद्धांत, अबाधितपण. हे काश्मीरी शैवागमनातून शांभवाद्वैतातून जे आलं ते वारकरी परंपरेत विकसित झालं. अशा एका अपरिचित अभंगावर काही पैलू पाडायचा प्रयास आणि प्रयत्न मी या ठिकाणी केलाय. जे चुकलं ते माझं, जे बरं ते तुमचं. परवा पैठणला एका कीर्तनकाराचं मी कीर्तन ऐकलं. अफलातून कीर्तन चाललं होतं. चाली जुन्या म्हणायचे शेवटी शरण शरण एको नाथा. मला बरा वाटला. मी उभा राहिलो. पाणी वाहत होतं. दुर्गंधी प्रचंड येत होती तरी नाकाला मी लावलं होतं. ते वाळवंट होतं. महाराष्ट्रातल्या संप्रदायात ती जागा होती. कुंभाची जागा नव्हती. विकसित कदाचित झाली असती. प्रचंड वास येत होता. तरी म्हणलं पंढरीचा वास असं प्रमाण मला आठवलं. तिथे मी उभा राहिलो. नीट ऐका. बुवा कीर्तनात खुल्ले होते. जय विठ्ठलची वेळ आली होती आणि तो शेवटी म्हणाला कृतज्ञता व्यक्त करताना, आतापर्यंत जे मी बोललो ते माझं चुकलं, ते माझ्या गुरुचे दोष आहे. विषय संपला. अशांची संख्या वाढती आहे. कृपया सावध राहा.
आणि संप्रदायाच्या पथावर वैचारिक पातळीचं अध्ययन करणाऱ्या सप्रामाण्यवाद्यांना तुम्ही आलिंगन द्या अशी भावना व्यक्त करून डोक्यावाले हारावाले टोप्या घालून हजर व्हा. विठोबार Kumaar